विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक येत्या 12 मेला पार पडणार आहे. यामुळे निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय, कारण 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी 2 वेळा मतदान होणार आहे. यामध्ये पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित मानला जातोय. पण या दोन्ही निवडणुकींसाठी विधानसभेच्या आमदारांचा मतांचा कोटा मात्र वेगवेगळा असणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सध्या रिक्त झालेल्या 9 जागांवर किती जणांना पुन्हा संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार. यामुळे महायुतीत आणि महाविकास आघाडीत अनेक दिग्गज नेत्यांची आणि पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. पण ही नावं नेमकी कोणती आहेत, कोणाला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे, तर कोणाचा पत्ता कट होण्याचं कारण नेमकं काय आहे, हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. एकीकडे बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू झालाय, तर दुसरीकडे विधान परिषदेवर संधी मिळवण्यासाठी राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी नियमित मतदान होणार आहे. तर काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या कमळासोबत गेलेल्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला होता, म्हणून त्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. कारण सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ हा 27 जुलै 2030 पर्यंत होता. त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. पण नियमित निवडणूक आणि पोटनिवडणूक यासाठी मतांचा कोटा मात्र वेगवेगळा आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने मतदान मात्र 2 वेळा करावं लागणार आहे. यामध्ये नियमित 9 जागांसाठी जितेंद्र भोळे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, तर प्रज्ञा सातव यांच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी विलास आठवले हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. यापैकी 9 जागांसाठी 29 मतांचा कोटा, तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी 145 मतांचा कोटा निश्चित होईल. आणि हा कोटा 4 मेला बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतरचा असेल. त्यामुळे विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या 10 जागांसाठी 12 मेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मेलाच निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान मतांची ही आकडेवारी जर बघितली तर 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार आहेत. आता बघू विधान परिषदेतील कोणत्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपला आहे. यासोबतच शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी, यासोबतच भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर हे 4 सदस्य यांचा कार्यकाळ संपला आहे. तर काँग्रेसचे राजेश राठोड यांचाही कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या 9 जागांवर आता कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. सगळ्यात आधी महायुतीत भाजपमधून कोणाला संधी मिळू शकते आणि कोणाचा पत्ता कट होऊ शकतो हे बघू. तर 9 पैकी 8 जागांवर महायुतीचे सदस्य सहज निवडून येऊ शकतात. यामध्ये 8 पैकी 5 जागा या भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. यामध्ये भाजपच्या ज्या 4 सदस्यांचा कार्यकाळ संपला होता त्यापैकी संदीप जोशी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण मध्यंतरी संदीप जोशी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचं विधान केलं होतं. त्यामुळे पक्ष त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी देऊ शकतो. तर उरलेल्या 4 जागांसाठी भाजपचे माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पक्षाचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये, माधव भंडारी आणि माधवी वैद्य ही 5 नावं चर्चेत आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐनवेळी धक्कातंत्र वापरू शकतात. तर महायुतीमधील शिवसेना शिंदे पक्षाच्या वाटेला 2 जागा येणार आहेत. यापैकी एका जागेवर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नीलम गोरे यांना संधी देतील अशी चर्चा आहे. तर दुसऱ्या जागेसाठी मुंबईतील शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शायना यन्सी, माजी खासदार आनंद अडसूळ, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक अशी 5 जणांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे दुसऱ्या जागेसाठी शिंदेंच्या पक्षात स्पर्धा होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे असणाऱ्या आमदारांची सध्याची आकडेवारी 40 आहे. जर 4 मेला सुनेत्रा पवार निवडून आल्यावर ही संख्या 41 होईल. त्यामुळे त्यांच्या वाटेला 1 जागा येत आहे. तर 41 पैकी 29 मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर 12 अतिरिक्त मतं राष्ट्रवादीकडे शिल्लक राहतील. त्यामुळे अमोल मिटकरी यांना दुसऱ्यांदा संधी मिळते का की अन्य नेत्याला संधी मिळते याबाबतही राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात विधान परिषदेसाठी इच्छुकांमध्ये माजी आमदार जिशान सिद्दकी, उमेश पाटील, संजय दौंड, सुरेखा ठाकरे, माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुरेश बिराजदार आणि राजेंद्र जैन ही नेते इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या सुनेत्रा पवार नेमकी कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। आता हे झालं महायुतीच्या 8 जागांचं, पण महाविकास आघाडीत एका जागेवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे आणि ही रस्सीखेच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात होऊ शकते। कारण शरद पवार राज्यसभेवर गेल्याने विधान परिषदेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करणार नाही हे निश्चित आहे। त्यामुळे शशिकांत शिंदे यांना पुन्हा संधी मिळण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी स्वतः उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील तर महाविकास आघाडीमध्ये कोणतीच चर्चा न करता उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिला जाईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेसकडून मांडण्यात आली आहे। मात्र उद्धव ठाकरे जर विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक नसतील तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यसभेप्रमाणेच अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत। यामध्ये विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे आणि माजी आमदार वैभव नाईक आणि त्यासोबतच शिवसेना सचिव सूरज चव्हाण या 6 नावांची जोरदार चर्चा आहे। पण या सगळ्या नावांना काँग्रेसकडनं आक्षेप घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेसकडून एका जागेवर पत्ता उघडला गेला तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याबरोबरच मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत आणि पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या नावाची चर्चा आहे। त्याबरोबरच ज्या राजेश राठोड यांचा कार्यकाळ संपला आहे त्यांना सुद्धा पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। पण यामध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चर्चा असून राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याबाबत अंतिम निर्णय घेतील। त्यामुळे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीला मिळणारी एक जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर ज्या 10व्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे ती जागा ही काँग्रेसची होती। त्यामुळे त्या जागेवर भाजपकडून पुन्हा प्रज्ञा सातव यांना संधी दिली जाऊ शकते। दरम्यान या सगळ्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।